सिकल सेल पासून रक्षण, सिकल सेल पासून रक्षण, सिकल सेल पासून रक्षण. आटपाट नावाचं एक नगर होतं आणि या नगरामध्ये राजा राणी आणि त्यांची सुखी प्रजा हे सर्व असताना या नगरामध्ये जी कार्यपद्धती होती त्या कार्यपद्धतीनुसार त्या राजासोबत प्रधानमंत्री, त्याच्यासोबत मंत्री आणि ती सर्व शासन व्यवस्था चालवणारे हे राजा राणी आपलं राज्यावरती बारीक लक्ष ठेवून होते. आणि या आटपाट नगरामध्ये राजा राणी आणि प्रधानमंत्री कशा पद्धतीनं कार्य करतात हे आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि सिकल सेल जनजागृती माध्यमातून हे पथनाट्य आपल्या सर्वांच्या समोर सादर होत आहे. आपण सर्वांनी पथनाट्याचा या ठिकाणी आस्वाद घ्यावा हे आपल्या सर्वांना विनंती करतो आणि राजा राणी या ठिकाणी प्रसारण करतो. वृत्तसूचना राजा राणी आटपाट नगर. महाराजांचा विजय असो. काय म्हणते आपले राज्य, आपल्या राज्यातील जनतेचे काय हालचाल, पाऊसमान वगैरे. महाराज, आपल्या राज्यात प्रजा सुखी आहे. बस थोडीफार पेरणी, बियाणं आणि रस्त्यांची समस्या सोडली तर सगळे सुखी आहेत. लक्ष असू द्या, पण पाऊस सुरू असल्याने आजार निर्माण होतात म्हणून गवंडीवाल्याला फिरून घ्या. हो महाराज. आता पावसाळा सुरू झालेला आहे. आजार पसरू शकतात. ऐका, लहान मुलं जेणेकरून बाहेर फिरायचं नाही. हात स्वच्छ धुवावे, हात साथीचं रोग पसरू शकतात. साथीचे रोग पसरू शकतात. पाणी गरम प्यावे. तसं महाराजचं तसं पालन करावे. शिक्षक दंड दिलं जाणार आहे. सिकल सेल पासून रक्षण, सिकल सेल पासून रक्षण. हा सुखी असलेला राजा प्रजेवर अतोनात प्रेम करतो आणि या प्रेमातून आपल्या नागरिकांनी सतर्क राहावं. पाऊसमान सुरू आहे, सर्वजर पेरण्या झालेल्या आहेत, पण पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या आरोग्याच्या समस्या उद्भवतात त्यासाठी त्यांनी गावभर एक दवंडी पिटवली आहे आणि दवंडीच्या माध्यमातून हे सर्वांच्या लक्षात आलंय की आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी. तरी देखील काही समस्या उद्भवल्यास तर त्यांचे प्रधानमंत्री आणि आरोग्यमंत्री त्या ठिकाणी तात्काळ कारवाई करत असतात. आपल्या सर्वांच्या साक्षीने हे पथनाट्य पुढच्या अंकाला वळण घेतात. आरोग्य मंत्री वैद्यकांना सूचना करण्यात दवंडीचं काय झालं. महाराज, दवंडी पण पिटली गेली
आणि प्रजेला सतर्क पण केले गेले, तरी सुद्धा काही समस्या ह्या आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. मग आपण वेशभूषा बदलून प्रजेमध्ये जावे आणि त्या समस्या खरी समस्या जाणून घेतल्या पाहिजे. माझा विचार तर असा आहे, तुमचा विचार काय आहे? आता चालेल, उद्या आपण गावात फेरा मारून येऊ. हो महाराज, महाराजांचे विजय असो. दुसऱ्या दिवशी महाराजांनी प्रधानमंत्र्यांसोबत, आणि त्या राज्याचे प्रधानमंत्री एवढे हुशार होते की त्यांनी आरोग्य मंत्र्याला सोबत घेतलं आणि राजांसोबत ते आता फिरू लागले. फिरता फिरता त्यांना असं लक्षात आलं की त्यांच्या गावातले काही रुग्ण आजारी आहेत आणि त्यांना वेगळ्याच आजाराने या ठिकाणी ग्रसित झालेले आहेत. त्यांनी ते चित्र सर्व पाहिलं आणि त्यांनी तात्काळ त्यांच्या राज्याची मंत्रिमंडळाची बैठक बोलवण्याचा तो विचार करतायत, चर्चा करतायत. यानंतर मंत्रिमंडळाची तात्काळ बैठक पुढे आयोजित करण्यात येईल. पासून रक्षण, सिकल सेल पासून रक्षण, सिकल सेल पासून रक्षण. राजा, प्रधानमंत्री आणि आरोग्यमंत्री सोबत केल्यानंतर गावात खरी काय परिस्थिती आहे, लोक कोणत्या आजाराने ग्रसित आहेत हे सर्व अखंडित आहेत. आणि मंत्रिमंडळाची तात्काळ बैठक बोलवली आहे राजाने, आणि पुढचा मंत्रिमंडळामध्ये काय निर्णय होतो आता राजा, प्रधानमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांची चर्चा. महाराजांचा जय जयकार असो. आपण फिरल्यानंतर काय झालं? महाराज, आपण गावामध्ये फेरफटका मारला, पण त्या फेरफटका मारल्यामध्ये एक वेगळी आजाराची संशय आम्हाला आरोग्य विभागाला घेतला. हा संशय आल्यामुळे मी आपला पूर्ण आरोग्य विभाग सतर्क केला. त्यांच्या रक्ता चाचण्या घेतल्या, त्यांच्या वेगळ्या टेस्ट केल्या. मग त्यामधून आम्हाला असं समजलं की हा वेगळा रोग आलेला आहे. वेगळा रोग कोणता? महाराज, आपल्या आरोग्य विभागाने त्या रोगाला सिकल सेल हे नाव दिलेलं आहे. तर सिकल सेल म्हणजे काय? तर सिकल म्हणजे कोयता. कोयत्याच्या आकाराच्या तांबड्या पेशी झाल्यामुळे ह्या रोगाला सिकल सेल असं म्हणतात. या रोगाचा काय उपाय? महाराज, हा रोग काय होतो तर डोंगराळ भागामध्ये हवा बिरड असते, ऑक्सिजनची कमतरता असते, आणि अशा भागामध्ये राहणारे नागरिक त्यांचं शरीर जास्तीत जास्त ऑक्सिजनची डिमांड करते. आणि ऑक्सिजनची डिमांड केल्यामुळे, कंटिन्यू ऑक्सिजनची डिमांड केल्यामुळे त्यांच्या सेलमध्ये म्युटेशन होते. त्यांच्या सेल ह्या म्युटेट होतात आणि म्युटेट झाल्यामुळे त्यांच्या तांबड्या पेशी ह्या कोयत्यासारख्या बनतात, आणि म्हणून ह्या रोगाला सिकल सेल असं म्हणतात. आणि ज्या वेळेस ह्या सेल कोयत्यासारख्या झाल्यामुळे ह्या सेल निकामी होतात आणि नेमके तांबड्या पेशी ऑक्सिजन वाहतात, आणि ह्या पेशी जर कमी झाल्या तर हळूहळू ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ही बॉडीची कमी होते, आणि त्यामुळे अशक्तपणा, क्षयरोग, कावीळ, जॉईंटिस, किंवा जर मेंदूला रक्तपुरवठा कमी झाला तर लकवा सुद्धा येऊ शकतो. हृदयाला जर रक्तपुरवठा कमी झाला तर हार्ट अटॅक सुद्धा येऊ शकतो. लिव्हरला सुद्धा जर रक्तपुरवठा कमी झाला तर जॉईंटिस होऊ शकतो. अशा वेगवेगळ्या भागामध्ये रक्तपुरवठा कमी झाल्यामुळे, रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे वेगवेगळे आजार पसरू शकतात. अरे बापरे, हे तर भयंकर रोग आहे. याच्यावर उपाय? हो महाराज, यावरती उपाय हाच
की लग्न करताना स्त्री आणि पुरुष यांनी रक्ताच्या चाचण्या केल्या पाहिजे. रक्ताच्या चाचण्या अशा की रक्ताच्या चाचण्या पहिली चाचणी लिक्विड फ्लुइडची आहे. त्यामध्ये 2 थेंब टाकून रक्ताचे 2 थेंब घेऊन रक्ताची चाचणी केली जाते. त्यामध्ये आपल्याला समजते की सिकल सेल आहे की नाही. मग नंतर इलेक्ट्रोफोरेसिस केली जाते. इलेक्ट्रोफोरेसिसमध्ये आपल्याला समजते की हा वाहक आहे की पीडित आहे, ज्याला सिकल सेल झालेला आहे का की तो वाहक आहे, कॅरियर आहे. हे झाल्यानंतर मग आपण प्रॉपर ट्रीटमेंट सुरू करू शकतो. मग यावरती उपाय असा आहे की लग्न करताना रक्ताच्या चाचण्या केल्या पाहिजे. आपण जर वाहक किंवा पीडित असाल तर अपत्य होऊ देऊ नये. आपण आता लग्नात आपण लग्नात करू नये हा नियम लागू करणार. अरे बापरे, म्हणजे आमचं लग्नच होणार नाही. असं कसं महाराज? याच्यावर उपाय म्हणजे हे जे आरोग्यमंत्री यांची चर्चा तुम्ही व्यवस्थित ऐका. महाराज, लग्न करू नये त्यावरती उपाय नाही, पण लग्न झाल्यानंतर पुढील ज्या चाचण्या आहेत, पुढील जी ट्रीटमेंट आहे हे डॉक्टरांच्या वैद्यांच्या देखरेखीखाली केली पाहिजे. त्यांना प्रॉपर डाएट दिली पाहिजे, न्यूट्रिशन दिले पाहिजे, त्यांचं मिनरल्स, विटॅमिन्स आणि आयर्न फॉलिक ॲसिडची त्यांना ट्रीटमेंट दिली पाहिजे. त्यांचं पोषक आहार म्हणजे डाळी, मांस, अंडी, दूध, त्याच्यानंतर गूळ, शेंगदाणे, खजूर, बीट, ज्याने लोहाच्या पेशी जास्तीत जास्त वाढतील, तांबड्या पेशी जास्तीत जास्त वाढतील असं त्यांना पोषक आहार दिला पाहिजे. महोदय मंत्री, हा उपचार आपल्या प्रजेत लवकर लागू झाला पाहिजे. हो महाराज, महाराजांचा विजय असो. महाराज, हा रोग ज्या भागात पसरतो तिथे आपण लवकरात लवकर कॅम्प केले पाहिजे. त्यांच्या रक्ताच्या चाचण्या केल्या पाहिजे. जे पीडित आहेत त्यांची आरोग्य विभागा थ्रू वेगळी ट्रीटमेंट केली पाहिजे आणि जे वाहक आहेत त्यांना पण अलर्ट केलं पाहिजे. सगळ्यांचा अवेअरनेस केला पाहिजे. पुढील कारवाई सुरू करा. हो महाराज, महाराजांचे आदेशांचे पालन होईल. महाराज जय जयकार असो. सिकल सेल पासून रक्षण, सिकल सेल पासून रक्षण, सिकल सेल पासून रक्षण, सिकल सेल पासून रक्षण, सिकल सेल पासून रक्षण. या ठिकाणी पथनाट्य संपलंय. आपण सर्वांनी टाळ्या वाजल्या तरी काही हरकत नाही. या पथनाट्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्यामध्ये लेखक जी आर पाटील सर, दिग्दर्शक डी जी नाना पाटील सर, त्यांचे सहयोगी दिग्दर्शक केदारे सर, कलाकार म्हणून ए व्ही कत्रे सर, राजाची ज्यांनी भूमिका निभावली ते राहुल ईश्वर बारेला, राणी म्हणून श्रीराम भांगी बारेला, प्रधानमंत्री म्हणून रोहिदास बारेला, आरोग्यमंत्री पुन्हा प्राध्यापक ए व्ही कत्रे सर, दौंडीवाला सुशांत रायचंद बारेला, सहकलाकार दिनेश बारेला, प्रताप बारेला, राकेश बारेला, साहिल बारेला, अर्जुन बारेला, प्रदीप बारेला, या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक. आणि आपण सर्वांनी पथनाट्य घेतलं याबद्दल आपल्या सारांचं देखील अभिनंदन. धन्यवाद.